नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा हे ब्लाऊज पण मी शिवलेलं आहे। तर बघा मी आज तुम्हाला 2 कस्टमरचे ब्लाऊज कसे कट करायचे ते दाखवणार आहे। तर बघा हे 2 ब्लाऊज आहे एकाच कस्टमरचे। तर बघा एक छोट्या बाईचं शिवायचं आहे आणि एक मोठ्या बाईचं शिवायचं आहे, म्हणजे कट पण करायचं आहे। तर बघा एकावर एक हे दोन्ही ठेवून घेतलेले आहे। अस्तर एकदम समान आपल्याला सारखे ठेवून घ्यायचे आहे। तर बघा मी याच्या आधी पण तुम्हाला दाखवलेलं आहे की एका कस्टमरचे ब्लाऊज असले तर कसे कट करायचे एका सोबतच। तर बघा हे जे पॅटर्न आहे हे पॅटर्न मी पहिले पण तुम्हाला ठेवून दाखवलं होतं। तर हे पॅटर्न ह्याच कस्टमरचं आहे, कारण हे ब्लाऊज कायम त्यांचे माझ्याकडेच असते शिवायला, त्याच्यामुळे। तर बघा हे दोन्ही ब्लाऊज सोबतच आपल्याला कट करायचे या पद्धतीने। तर बघा हे पॅटर्न आहे ते ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे खडूनी मार्किंग करून घ्यायचं आहे। तर बघा मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं एका कस्टमरचं ब्लाऊज असलं तर तुम्ही असं पॅटर्न कट करून ठेवू शकता आणि जेव्हा त्यांचे ब्लाऊज येईल तेव्हा आपल्याला हे असं पॅटर्न ठेवून कट करता येतं। तर बघा हे जे वरचं आहे ते छोटे बाईचं कट करायचं आहे, त्याच्यामुळे मी याच्यावरती छोटी बाई ठेवलेली आहे आणि खडूने मार्किंग करून घेत आहे। तर बघा व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे छोट्या बाईचं वरच्या पॅटर्नला, आणि नंतर जे खालचं पॅटर्न आहे त्या पॅटर्नला आपल्याला मोठी बाई कट करायचं आहे। तर बघा तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला एकाच कस्टमरचं ब्लाऊज शिवायचं असलं किंवा कट करायचं असलं तर हे आपण कसं कट करू शकतो। तर बघा याला आपल्याला पिना पॅक करून घ्यायच्या, म्हणजे इकडे तिकडे हे अस्तर सरकणार नाही। तर बघा या तिन्ही पॅटर्नला मी हे पिन लावून घेतलेली आहे आणि आता हे कट करून घ्यायचं आहे। तर बघा मी बाईला पिन नाही लावलेली, कारण आपल्याला फक्त याची वरच्या याची छोटी बाईच आपल्याला कट करायची आहे आणि खालच्या याची मोठी बाई कट करायची आहे। तर बघा आता वरचं पॅटर्न असं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ही मोठी बाई याच्यावरती ठेवून घेतलेली आहे, म्हणजे लक्षात पण येतं आपल्याला की याची मोठी बाई आपल्याला कट करायची आणि हे जे आहे याची छोटी बाई कट करायची। तर बघा अशी काठाला व्यवस्थित लेवल करून घ्यायचं आहे आपल्याला पहिले, आणि मग ही बाई कट करायची आहे। जेव्हा कट करायचे असलं तेव्हा आपल्याला ही लेवल बघून घ्यायची, नाही तर एक बाई कमी जास्त होऊ शकते। तर बघा व्यवस्थित लेवल घेतलेली आहे ना, आता आपल्याला हे जे खडूने मार्किंग केलेली आहे ते आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर बघा व्यवस्थित आता आपण हे कट करून घेऊया। तर बघा व्यवस्थित आता हे कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला ती दुसरी जी पॅटर्न आहे ते पॅटर्न आपल्याला ठेवून मोठी बाई कट करायची आहे। तर बघा एका सोबत आपल्याला एका कस्टमरचे ब्लाऊज असले 2, 4 किंवा 5, 6 असो कसे असो तुम्ही एका सोबत कट करू शकता। फक्त एवढी छोटी मोठी बाई करायची असली तर बाईचं पॅटर्न नंतर कट करायचं। तर बघा इथं क्रॉसपट्टी राहिलेली आहे, तर बघा क्रॉसपट्टी आता आपल्याला ही याच्यावरती आखून घ्यायची आहे खडूनी आणि कट करून घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला आता हे जे बाई याचीवाली काढून झालेली आहे आणि ही क्रॉसपट्टी पण काढून झाली, म्हणजे याचंवालं पॅटर्न आपलं आता काढून तयार झालेलं आहे छोट्या बाईचं। तर बघा व्यवस्थित आता हे कट करून घेऊया ना, असं हे साईडला आपण काढून घेऊया। तर बघा या चॅनलवरती मी खूप सुंदर अशा डिझाईन टाकलेल्या आहे, बाई डिझाईन कटिंग पण टाकलेली आहे, 4 टक्सची 1 टक्सची बोट नेकची, ती पण तुम्ही नक्की बघा। एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं असतं मी, नक्की एकदा बघा। आणि अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर बघा आता ही बाई याचीवाली मोठी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा खालून मी थोडीशी अर्धा इंचानी आतमध्ये मुडपून घेतलेली आहे, म्हणजे कस्टमरला जेवढी आपल्याला बाई पाहिजे 9ची तर तेवढी मी 9ची घेतलेली आहे आणि आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित आता ही एकदम व्यवस्थित बसलेली आहे आणि ही आता आपल्याला कट करून घ्यायची आहे। उरलेल्या कापडामध्ये आपल्याला याचीवाली पण क्रॉसपट्टी राहिलेली आहे ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित हे कट करून झालेलं आहे आणि क्रॉसपट्टी पण आता आपण कट करून घेऊया आणि याचीवाले पण आपल्याला बाजूला सगळ्याचे पार्ट बाजूला काढून घ्यायचे आहे। तर बघा इथं क्रॉसपट्टीसाठी आपल्याला कापड आहे, या कापडावरती आपल्याला खडूने क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे। एकाच कस्टमरचे ब्लाऊज असले तर तुम्ही या पद्धतीने पण कट करून घेऊ शकता। तर बघा मी काल पण एक ब्लाऊज रेडी झालेलं होतं आणि एक साड्या पण पिको फॉल करून झाल्या होत्या। एका दिवसामध्ये तुम्ही ब्लाऊज असे कट करून ठेवले तर शिवायला एकदम सोपे जाते, तुम्ही कधी पण शिवू शकता एकदा कट करून झाल्याच्या नंतर। तर बघा आता हे आपण ब्लाऊज पिसावरती कट करून झालेले आहे, एका छोट्या बाईचं आणि एक मोठ्या बाईचं या पद्धतीने कट करून झालेलं आहे आणि आता हे आपल्याला बांधून ठेवायचं आहे। तर बघा व्यवस्थित ज्या कस्टमरचे आहे ते बांधून आपण ठेवलेले आहेत। तर बघा आता हे 3 ब्लाऊज आहे एका कस्टमरचे आणि हे 2 आहे एका कस्टमरचे। तर बघा आता हे 3 एका कस्टमरचे आहे, तर याच्यामधले 2 फुलबाईचे कट करायचे आहे आणि एक आहे ते छोट्या बाईचं कट करायचं आहे। तर बघा हे तिन्ही सोबतच मी पॅटर्न ठेवून घेतलेले आहे या पद्धतीने आणि आता आपण पाठीमागचा पार्ट पहिले ठेवून घ्यायचा आहे। तर बघा
तर बघा व्यवस्थित अशी खडूने मार्किंग करून झालेली आहे व्यवस्थित आपली वाली या पद्धतीने तिन्ही पॅटर्नची। तर बघा नंतर आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित, खडूने जशी मार्किंग केलेली आहे तशी आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आणि आता वरचं जे पॅटर्न आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण ही छोटी बाईचं आहे एकच ब्लाऊज। तर बघा ते पण कट करून झालेलं आहे। याची वाली क्रॉसपट्टी राहिलेली होती ती पण आपल्याला अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची आहे या पद्धतीने। तर बघा व्यवस्थित ही पण कट करून घेतलेली आहे। तर बघा आता एका ब्लाऊजचं आपलं पॅटर्न तयार झालेलं आहे। तर बघा तिन्ही पॅटर्न मी बाजूला करून घेतलेले आहे, जी आता आपल्याला दोन्ही पॅटर्नचे फुलबाई कट करायची आहे। तर आता आपल्याला ही व्यवस्थित खडूने मार्किंग करून घ्यायची आहे पद्धतीने। तर बघा दोन्ही बाई मोठाल्या एका सोबतच कट झालेल्या आहे। तर बघा खडूने मार्किंग केलेली आहे आणि व्यवस्थित आता आपण कट करून घेऊ आणि तिन्ही पार्ट आपण कट करून घेतलेला आहे बाजूबाजूला आणि ब्लाऊज पिसावरती पण कट करून घेतलेले आहे। तर बघा व्यवस्थित कट करून झालेले आहे आणि मोठ्या बाईचे पण व्यवस्थित कट करून झालेले आहे। तर बघा आता जे कापड त्याचे उरलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित हे बांधून ठेवायचे आहे, म्हणजे आपल्याला तर बघू शकता एकदम एवढा आपला राडा झालेला आहे। 2 कस्टमरचे ब्लाऊज कट करून झालेले। तर मला आजचा लॉग कसा वाटला नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा।